आता लई तर बकऱ्याच्या मटणालाच लई महागाई आली. दररोज तरी दुसरं काय खावं माणसाने, एखाद दिवशी हे पण खाल्लं पाहिजे. मग मागे मग खायलाच लागते ना. नमस्कार मित्रांनो, ह्या पाऊस भरपूर पडतोय. पावसाने चांगलं गेलं मित्रांनो. ह्या तुम्हाला पाऊस दाखवतो बघा. तेव्हा बकरी पण उभी गेले ते घराच्या इकडला, कारण पाऊस लईच झाला या. कारण पाऊस लागतच होता. इथे जरा हे कारखान्यात उभं केलेलं आहे शेड, जरा उभी केली पण आता उघडला थोडा बरं का. चांगला पाऊस अगदी मस्त त्याने हाजेरी लावली. आणि ह्या पावसावर शेतकऱ्याचं बरोबर का जे पेरलंय ना धान्य ते अगदी मस्त उगवणार आता. कारण पावसाची लय गरज होती. कारण कसं आहे, अजून ह्या भागात म्हणजे पाणी भरपूर झालं नाही, त्यामुळे विहिरीला पाणी काय वाढलेलं नाही. तर 2 दिवस झालं दूर 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 पाऊस पडतोय या. कारण काय लोक म्हणजे पाऊस पडतो का नाही पडतो का नाही, पण हाय थोडं थोडं त्यांनी साधारण काम मस्त चालवलंय. आणि शेतकऱ्यासाठी किंवा जनावरांसाठी पाऊस पाहिजेलच. कारण पावसाचा दिवस येते. असं आहे मित्रांनो, आम्ही आता बसलो जरा आडोश्याला. म्हणलं मित्रांना दाखवावं आपलं पाऊस पडतोय म्हणून. आणि पावसाने चांगली आनंदाची गोष्ट आहे. कारण आता पांडुरंगाची पालखी पण आता रस्त्याने चालूच आहे. तर मला वाटतं बारामध्ये सोडून गेली असेल पालखी. असंच आहे मित्रांनो, पाऊस जर आला तर असं नाही थोडं 5 मिनिटं उभं राहा. असं गाडीवाल्याला पण माझं हात जोडून सांगणे का, पावसात आला आला पाऊस म्हणजे जास्त गाडी ताणू नका. व्यवस्थित जाऊन या, व्यवस्थित कुठेतरी झाडाखाली पण उभी करू नका. कुठं घर दार गाव असेल त्या ठिकाणी उभी करा. बघा पाऊस मित्रांनो कसा वाढला या. कारण थोडा कमी पडतोय थोडा वाढतोय असं चालवलं. गाडीवाल्याने नेहमी गाडी व्यवस्थित चालवा. आपल्या जीवाला धोका नका घेऊ, दुसऱ्या जीवाला पण धोका देऊ नका. कळकळीने मित्रांनो माझं सांगणं आहे. आणि हात जोडून तुम्हाला सांगतो, आज रविवार आहे, आज मटण बनवायचं या. पाठच वरण मटण आणले. आता कांदा चिरते याला. कांदा चिरून तव्यात भाजून घ्यायची. भाकरी केलेला तवा आहे, कांदा चिरून भाजून घेते मस्त. व्हिडिओ चालला या. ते बारीक चिरून घेते आता. खोबरा भाजून घेते. समजा भाजून घेतल्यावर कालवण मटणात चव धरला. चांगला भाजत आला. आता एका कडेला त्याला खोबरा पण टाकून घेते. आता चाला लाल चांगला मस्त चरचरीत भाजून घेतला. कांदा किती काढून कांदा मटणाला भाजून घेतला. थोडासा तळून बी घालायचं, थोडासा भाजायला घातलाय चुलीत. चुलीत लावाय भाजून घेतलाय. मस्त तवा तापलाय. कांदा भाजून घ्यायचा.
आता चांगला लाल कांदा झाला. आता मटण धुवून घेते चांगलं स्वच्छ पाण्याने. मस्त लाल झाला कांदा. चांगलं तेलामध्ये कांद्यामध्ये परतून घ्यायचं. मस्त हळदी घेते पण मीठ टाकून घेते. परतून घेते. थोडं थोड्यात गोडा मसाला टाकून घे. एक चमचा मसाला टाकून घे. ओरिजिनल खाना आहे तुझे एकदम. मस्त जाळ बी लागलाय चुलीला चांगला. आता परतून मस्त परतून झालं. आता वर पाणी गरम ठेवून घेते. एक तिखट मसाला टाकून घेते. मटणा बरोबर सुक्या मटणा बरोबर परतून निघते. कसं मटण चव देत नाही. वरण मसाला टाकून चव नाही देत. मस्त आता याचा एक जीव झाला. गरम पाणी पिऊन बसून जास्त पाणी गरम करून वाटायला. मस्त आता मटणा संग कालवून निघला. दोन मिरची खाली. आता हे कांदा खोबरा आता हे वाटून घेते. मस्त आता पाट्या बारीक करते. काय तर रानामध्ये मिक्सर आहे का काय हे काय असं आपलं कांचे बी कालवणाला असंच वाटून घ्यायचं. मटण असू द्या दुसरं साधं कालवण असू द्या आमटी पुढं भाजी वांग्याची बटाट्याची असंच वाटण वाटून घ्यायचं. लय करून मटणाचं वाटण जास्त असतं ना ते पण असंच वाटायचं. आता बरोबर करा. त्याला आम्ही दुसरा मसाला अजिबात टाकीत नाही. हेच असं मेहनतीने भाजून भुजून घ्यायचं वाटायचं आणि ते टाकायचं. आता गरम पाणी झालं. मस्त मटण परतून निघलं तेलात रबरबीत परतलं. आता शिजायला पाणी ओतून घेते. अजून त्याला वाटण वाटायचंय मला. आता एवढ्या पाण्यात अजून गरम पाणी ठेवणार आहे. मस्त शिजणार मग. आता गरम पाण्याच्यात ठेवून घेते गरम व्हायला. मग ती खाली गरम झालं की वतायचं. बारीक केला वाटा
आता ह्याच्यात टाकून घ्यायची मला. मस्त आता टाकून घेते. भरपूर वाटण वाटली. आता रस्सा पण भरपूर करायचा ना, एवढी कढई भरून. आता काय करते, गरम झालेलं पाणी ओतून घेते. वाटण टाकून घेतलं, पाणी भरपूर ओतलंय. आता थोडस गरम ठेवायचं, अजून मस्त शिजून निघल.